हॅलो फ्रेंड्स. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत जी शिपाई पद भरती 2026 सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या संदर्भातील महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी या संदर्भातील डिटेल्समध्ये आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जी उच्च न्यायालयाची जी शिपाई भरती आहे ही एकूण 3 टप्प्याच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येते. त्यातील पहिला टप्पा असा आहे की लेखी परीक्षा घेण्यात येते. ती असते एकूण 30 गुणांची. सध्या ही लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यानंतरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी. तर यासाठी एकूण 10 गुण असतात. तर आज आपण या 10 गुणांसाठीचा जो टप्पा आहे तो अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पुढचा टप्पा यानंतर असतो आपल्याला वैयक्तिक मुलाखत. यासाठी देखील आपल्याला 10 गुण असतात. एकूण 50 गुणांपैकी आपला रिझल्ट या ठिकाणी जाहीर करण्यात येतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी यासाठीचा हा डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकतात आपल्याला जी 10 गुणांसाठी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी या ठिकाणी पाहायला मिळत असते. तर जी लेखी परीक्षेतून पास होणारे उमेदवार आहे तर त्यांना पुढचा टप्पा आहे म्हणजेच ह्या टप्प्याला सामोरे जावं लागणार आहे. सध्या रिझल्ट लागलेला नाहीये, परंतु रिझल्ट लवकरच जाहीर किंवा जेव्हा केव्हाही रिझल्ट जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ह्या टप्प्यातून आपल्याला जायचं आहे. प्रत्येक उमेदवाराला हा टप्पा द्यायचा आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात यामध्ये आपल्याला शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी अशा 2 टप्प्यांच्या ह्याच्यामध्ये विभाग असतात किंवा 2 मध्ये विभागली गेलेली आहे ही चाचणी. तर यामधले एक टप्प्यानं आपण पाहूयात. तर पहिला टप्पा आहे आपला शारीरिक क्षमता आणि चपळता चाचणी. तर यामध्ये कार्यालयीन स्वच्छता आपल्याला करायला लावणार आहेत ते पहिले. तर त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छतेमध्ये आपल्याला बेंच असेल, टेबल असेल, खुर्च्या असेल किंवा कोर्टच्या रूमची असेल. तर ह्या ठिकाणी काय करायची? स्वच्छता करायची. स्वच्छता कशी करायची? तर झाडू मारायचं आहे आणि स्वच्छता करायचं पाण्यानं असेल किंवा वायफर असेल तर तिथं वायफरने वगैरे. तर हे आपल्याला तिथं कामं करावं लागणार आहेत मित्रांनो. तर आपल्याला ग्रुपमध्ये असेल किंवा एकट्या-एकट्याने जरी काम सांगितलं, तर ते आपल्याला अधिकारी तिथले काम सांगतील. आपण ते काम व्यवस्थित आणि प्रामाणिक या ठिकाणी करणे अपेक्षित असतो मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही कोर्टामध्ये जे बेंच असतात बघा, टेबल असतात, खुर्च्या असतात, हे व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ करायचे. तर आता टेबलच्या बाबतीत असा असतो, की टेबलवर काही वस्तू ठेवलेल्या असतात. तर त्या वस्तू व्यवस्थित आपल्याला तिथल्या बाजूला करून स्वच्छ करावं लागणार आहे आणि स्वच्छ केल्याच्या नंतर आहे तसेच पहिल्यासारखे त्या वस्तू ठेवाव्या लागतात. तर आपल्याला या ठिकाणी मार्क मिळणार आहेत. टेबल साफ करत असताना त्याचे पायसुद्धा साफ करायचे खालून वगैरे. सगळं टेबल म्हणजे संपूर्ण टेबल व्यवस्थित साफ करायचा आणि खुर्च्या वगैरे साफ करून घ्यायच्या मित्रांनो. आणि कोर्टाचा जो रूम असतो, रूम सुद्धा साफ करायचा. साफ करत असताना काही महत्त्वाचे आवश्यक डॉक्युमेंट्स वगैरे बाहेर जातायत का? किंवा झाडूमध्ये, कचऱ्यामध्ये जाऊ नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो. तर हे बारीक-बारीक पॉइंट असतात, की जे की आपल्याला मार्क मिळवून देतील या ठिकाणी. तर तुम्ही पुढचा टप्पा बघू शकतात. आता ह्यामध्ये पुढचा पॉइंट बघू शकतात. फाइल्स व वजनी वस्तू वाहून नेणे. आता आपल्याला कोर्टात आपल्याला शिपाई म्हणून जर नोकरी लागली, तर आपल्याला तिथल्या काही ज्या फाईल्स आहेत, तर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये, विभागामध्ये तिथल्या तिथंच समजा ने-आणाची आपल्याला एक कामं असणार आहेत. न्यायालयीन फाईल्स, भारी रजिस्टर्स किंवा वस्तू सुरक्षितपणे एका विभागातून दुसऱ्या विभागात नेणे. तर ह्यासाठी पण आपल्याला एक चाचणी ते करून देणार आहेत. जसे की ते सिक्वेन्सनुसार आपल्याला काही फाईल्स देतात किंवा फाईल्समध्ये काही कागद आपले महत्त्वाचे ते कागद ठेवतात. आपल्याकडून ती फाईल्स पडू नये ह्याची आपण काळजी घ्यायची किंवा रस्त्यात समजा ती पडली आपल्या हातातून किंवा वजनाची असेल, तर त्यातले काही कागद जर ते वेगवेगळे झाले, त्या फाईलमधून निसटून बाहेर पडले, तर व्यवस्थित तिथल्या तिथं ठेवायला पाहिजे किंवा आपल्याकडून ती काम व्यवस्थित पार पाडायला पाहिजे मित्रांनो. ती फाईल्स वगैरे आपल्या हातातून पडता कामा नये. अशा पद्धतीने आपण त्याला उचलून सांगितलेल्या ठिकाणी नेऊन पोहोचवायचं आहे. तर पुढे अजून बघू शकता तुम्ही यामध्ये कामातील चपळता आपली त्या ठिकाणी तपासल्या जाणार आहे. जसे की दिलेल्या वेळेत अचूकपणे काम पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असायला पाहिजे आपली. म्हणजे दिलेला आपल्याला वेळ आहे, तर असं होऊ नये की एक काम सांगितलं तर दिवसभरात तेवढंच एक काम करायचं असं होऊ नये. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे फास्टमध्ये आपल्याला
वेळेत काम करायचं आहे आणि काम सुद्धा आपला व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता आपण समजा एखाद्या रूमला साफ करायसाठी सांगितलंय आपल्याला, तर असं होणे की एका दिवसात एक रूम होऊ नये आपली साफ करायची. लवकरात लवकर साफ करायला पाहिजे आपण, साफसूफ करायला पाहिजे ह्या रूम. आणि सोबतच रूममध्ये काही डॉक्युमेंट्स, फाइल्स वगैरे असतात, तर त्यांचा जो काही सिक्वेन्स असेल, वार्षिकनुसार सिक्वेन्स असेल किंवा ए नुसार असेल किंवा अजून कोणत्यातरी पद्धतीने खंड वगैरे अशा नावाने काही पुस्तकं असतात, तर ते व्यवस्थित त्यातल्या तिथंच लावायचे तिथले. आणि व्यवस्थित स्वच्छता करून कुठल्याही वस्तूला नुकसान होऊ नये या पद्धतीने आपल्याला ह्या रूमची स्वच्छता करायची आहे. ह्या बारीक गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला मार्क मिळणार आहेत मित्रांनो. आणि मार्क मिळवून आपल्याला पुढच्या टप्प्याला जाता येईल यानंतर. तर तुम्ही पुढचा आपल्याला ह्यामध्ये भाग बघू शकतात, विशेष अर्हता व कौशल्य चाचणी. विशेष अर्हतेमध्ये आपल्याला बघा बागकाम असतात जो गार्डनिंगचे, ते सुद्धा आपल्याला काम तिथं करायला लावते ना आपल्याला ते. जसे की रोपांची निगा राखणे, कुंड्या भरणे, झाडांची छाटणी करणे. आता बऱ्याचशा कोर्टामध्ये असेल, तुम्ही बघितलं असेल की समोर झाडे वगैरे असतात, गार्डन टाइप असतो. तर तिथले जे झाडं आहेत त्यांची निगा राखण्यासाठी आपल्याला ठेवू शकतात ते. किंवा कुंड्या भरून म्हणजे तिथं झाडं लावायची असतात कुंड्यामध्ये, व्यवस्थित झाडं लावायला पाहिजे सेंटरला आपण कुंडीच्या. हे आपल्याला कामं असू शकतात. झाडांची छाटणी करणे, छाटणी करता यायला पाहिजे आपल्याला. हे सगळे कामं आपल्याला करायचे असतात त्या ठिकाणी. तर ह्याची आपल्याला पूर्वतयारी करून जायला पाहिजे मित्रांनो. आपण घरच्या घरीच आपण झाड वगैरे छाटणी हे करू शकतात. किंवा पुढचा टप्पा तुम्ही पुढचा पॉइंट तुम्ही बघू शकतात. पाणी व चहा व्यवस्थापन. अधिकारी व अभ्यागतांना शिष्टाचाराने पाणी व चहा सर्व्ह करणे. म्हणजेच आपण आपल्या घरी जसे पाहुणे येतात, त्यांना आपण काय करतो, आल्याबरोबर त्यांना पाण्याची आणि चहाची व्यवस्था करतो. चहा नेऊन द्यायचं. तसंच तिथं आपल्याला ते काम असणार आहे. तर ह्या आपल्या चाचणीचा एक भाग म्हणून आपल्याला तिथं हे काम सुद्धा लावू शकतात. तर अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित ग्लासमध्ये पाणी देता यायला पाहिजे अधिकारी यांना. त्याच्यानंतर चहा नेऊन द्यायचा. चहा किंवा पाणी कुठं रूममध्ये सांडू नये ह्याची आपण छोटी-छोटी काळजी करायला पाहिजे छोट्या-छोट्या गोष्टीची. पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही यामध्ये तांत्रिक कामे असतात. जसे की तुम्हाला समजा प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिशियन किंवा सुतार कामाची किंवा ह्यापैकी कोणत्याही एका छोट्या-मोठ्या कामाची थोडीशी जरी नॉलेज असेल, तर तिथं तुम्ही ते नॉलेज तुमचा दाखवू शकतात मित्रांनो. ते तुमचा प्लस पॉइंट असू शकतो. तर अशी बारीक-बारीक गोष्टी आहेत. यानंतर आपण शारीरिक क्षमता आणि विषयार्थीसाठी जाताना कोणते कसल्या प्रकारचे ड्रेस आपलं या ठिकाणी अंगात असावा, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो मी. आपल्या अंगात छानसा असा फॉर्मल शर्ट पॅन्ट असावा, थोडंसं लूज असावं, एकदम फिट नसावं. कारण की आपल्याला शारीरिक क्षमतेचे कामं करताना ते अंगाला फिट होऊ नये. सोबतच आपला बूट असावा. हातात घडी वगैरे असतं, घालत असताना तर घडी घाला. आणि केस हे आपली दाढी व्यवस्थित शेव आणि केस कटिंग केलेला असायला पाहिजे उमेदवार मित्रांनो. एकदम कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही तिथं जा आणि आपली ही शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी पूर्णतः करा. त्यांची आज्ञा वगैरे चांगली पाळा. पुढे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. आज्ञाधारकपणा व शिस्त दिलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे कितपत पालन करतात आपण हे तिथं पाहिलं जातो. सांगण्याचा अर्थ आपल्याला ते अधिकारी एखादा काम लावताना आपल्याला, तर ते काम आपण काय करणार, की ते सांगतात तेव्हा सुरू करतात आणि ते जरासं बाहेर फिरून म्हणजे बाहेर गेले ते, साईडला गेले, की आपण ते काम सोडून देतात. तर अशा वेळेस ते आपले येऊन ते अधिकारी पुन्हा पाहतात, की आपण ते काम केलेलं नाहीये. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वजा होताना आपल्या या ठिकाणी मार्क. तर मार्क वजा होऊ नये यासाठी आपण सांगितलेल्या आज्ञाचे व्यवस्थित पालन करायला पाहिजे आणि पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे त्यांनी सांगितलेली आज्ञा. हे सुद्धा आपला महत्त्वाचा पॉइंट ठरू शकतो. कामातील स्वच्छता व व्यवस्थितपणा. आता आपल्या कामात व्यवस्थितपणा असायला पाहिजे आणि स्वच्छ काम असायला पाहिजे आपलं या ठिकाणी. प्रात्यक्षिक करताना परिसर आणि वस्तू किती स्वच्छ ठेवल्या जातात, यावरही त्यांचं अधिकाऱ्यांचं लक्ष असणार आहे. त्या माध्यमातून आपल्याला मार्क आपले प्लस होणार आहेत मित्रांनो. आता पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही यामध्ये. यामध्ये आपल्याला पुढचा पॉइंट दिलेला आहे, वेळेची बचत व चपळता. दिलेले काम किती वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण केले जाते हे तुमचं पाहिलं जातो. म्हणजेच आपल्याला एक काम लवकरात लवकर आपण पुढच्या कामाला आपण
अ, जायला पाहिजे आणि आपलं काम जे आहे ते पूर्ण कार्यक्षमतेनं आपण ते करायला पाहिजे मित्रांनो त्या ठिकाणी. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की आपल्याला मार्क मिळवून देणार आहेत तिथं. पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही. आता विशेष प्रमाणपत्र हे या ठिकाणी एक्स्ट्राचं झालेलं आहे. हे नाही, हे कट करून टाकतो मी. आता पुढचा पॉइंट बघू शकता. शिष्टाचार व वर्तणूक. तुमची वर्तणूक त्या ठिकाणी पाहिल्या जाणार आहे. तुम्ही किती नम्र आणि सभ्य पद्धतीने बोलतायत, तर हे सुद्धा तुमचं त्या ठिकाणी पाहिल्या जाणार आहे मित्रांनो. कोर्टातील शिष्टाचार पाळणे आणि नम्र व्यवहार व्यवहार ठेवणे मित्रांनो, हे आपलं ह्या ठिकाणी कर्तव्य असणार आहे. तर आपण चांगल्या शब्दानं त्यांच्याशी वर्तणूक ठेवली, तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क प्लस भेटाल आणि आपलं सिलेक्शन होण्याचे म्हणजे ह्याचा संधी वाढण्यात येते मित्रांनो यामध्ये. आता चाचणीच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, जे की यामध्ये सांगितलेलं आहे काय करावे आपण आणि काय टाळावे म्हणजे करू नये यासाठी हे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया काय करावे. तर काय करावे यामध्ये सांगतो तुम्हाला चाचणीच्या ठिकाणी दिलेल्या वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी उपस्थित राहा. म्हणजे चाचणी आपली ज्या दिवशी पण आपली राहणार आहे, तर त्या दिवशी तुम्ही चाचणीच्या आधी जी ठिकाण आहे आपलं चाचणीचं तिथं 30 मिनिटं आधी तरी पोहोचा किंवा होईल तेवढं लवकरात लवकर तिथं जाऊन चाचणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे मित्रांनो. उशीर होता कामा नये. पुढचा पॉइंट तुम्हाला एक महत्त्वाचा राहणार आहे. स्वच्छ, साधे व नीटनेटके कपडे परिधान करा. फॉर्मल पोशाख उत्तम. म्हणजेच स्वच्छ असायला पाहिजे आपले कपडे आणि नीटनेटके असावा आणि साधे म्हणजेच फॉर्मल असायला पाहिजे ड्रेस आपल्या. तर अशा प्रकारचे कपडे तुम्ही त्या दिवशी आपले परिधान करू शकतात मित्रांनो. पुढचा पॉइंट बघा तुम्ही. तुमची विशेष अर्हतेची सर्व मूळ प्रमाणपत्रे व छायांकित प्रती सोबत ठेवा. तर हे तर सध्या काही आवश्यक नाहीये. हे पॉइंट या ठिकाणी कट करतो मी. पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही. परीक्षकांच्या सूचना शांतपणे ऐकून आत्मविश्वासाने प्रात्यक्षिक द्या. म्हणजेच आपल्याला जे काही अधिकारी, परीक्षक तिथले आपल्याला आदेश देतात किंवा काम सांगतात, तर ते आत्मविश्वासाने त्यांच्या कामाला होकार द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी. पूर्णतः आत्मविश्वासाने "हां, मी करू शकतोय" असं सांगून त्या ठिकाणी काम करायचं आहे. तर आता बघूया आपण काय करायला नाही पाहिजे, या ठिकाणी काय टाळावे यासाठी बघणार आहोत. तर तुम्ही पहिला बघू शकता चाचणी दरम्यान घाई, गडबड किंवा गोंधळ करू नये. म्हणजे आपल्याला ज्या दिवशी चाचणी असणार त्या दिवशी आपली घाई होऊ नये किंवा तिथं त्यांनी आपल्याला एखादं काम सांगत असताना अधिकारी तिथले, तर आपण फास्टमध्ये ते ऐकायचं, अर्धवटच ऐकायला नाही पाहिजे. आपण पूर्णतः ऐकावं त्यांनी सांगितलेलं आणि गोंधळ करू नये. म्हणजेच गोंधळ बऱ्याच ठिकाणी जसं आता तुम्ही बघितलं बस स्टँडवर वगैरे कसा गोंधळ असतो, तसा आपल्याकडून गोंधळ होता कामा नये. शांतपणे आपल्याला तिथं आपली परीक्षा म्हणता येईल आपल्याला परीक्षा आहे ती. आणि पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही. पर्यवेक्षक किंवा कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूक करू नका. म्हणजे त्यांच्यासोबत चांगली वर्तणूक ठेवायची आपल्याला. "हो सर, येस सर" असं सर म्हणून आपल्याला ठिकाणी बोलायचं त्यांच्यासोबत. अ, अरे-तुरे किंवा अरे-रावेची भाषा वापरू नका त्यांच्यासोबत. जरी आपण मोठे असताना घरातून, पण तिथं आपल्याला एकदम नम्रपणेच त्यांच्याशी बोलावं लागणार आहे मित्रांनो. एकदा नोकरी लागोस तरी. तर पुढचा पॉइंट बघू शकतात आपण. सूचना पूर्ण ऐकण्यापूर्वी काम सुरू करण्याची घाई टाळा. म्हणजेच आपल्याला काही ते काम सांगतायत, की सूचना सांगत असतात, तर त्यांची सूचना नीट ऐकायचं आपण पहिले आणि त्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करायची. अर्धवट सूचना ऐकून आपण कामाला सुरुवात करणे खूप घातक असतो मित्रांनो. पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही. कागदपत्रांची अपूर्तता ठेवू नका. म्हणजेच अ, हे हे पॉइंट तर आपल्याला सध्या महत्त्वाचं नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यासाठी हे पॉइंट नाहीये. तर मित्रांनो, आज आपण हे तर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे थोडक्यात. तर तुम्हाला अजून एक माझं सजेशन असेल, की आपल्याला शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीच्या तयारी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही घरच्या घरीच आपल्या घरी घरकाम जे स्वच्छता असते, ते एक प्रॅक्टिस म्हणून आपण घरी स्वच्छता करायला पाहिजे. टेबल, खुर्च्या, आपल्या घरच्या रूमची. एका माध्यमातून स्वच्छता पण होईल. आईला किंवा आपले जे वाईफ असतात त्यांना सपोर्ट बी होईल. आपल्याकडून त्यांना मदत होणार आहे आणि त्यातूनच आपली प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे. एकदा का प्रॅक्टिस झाली ना मित्रांनो आपल्याला, तर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त काम करण्याची आपल्याला या ठिकाणी
सवय झाली की मग आपल्याला तिथं मार्क जास्ती मिळणार आहेत आणि आपल्या कामात नीटनेटकेपणा पण येऊ शकतो या ठिकाणी. घरकामाची स्वच्छता देखील होईल त्या माध्यमातून. तर हे महिलांसाठी तर यामध्ये चांगली एक तरबेज असतात महिला, कारण की घरी रेग्युलर काम करून त्यांना सवय झालेली असते. तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो, बाकीचे जे काही पॉइंट आहेत तर ते चांगले या ठिकाणी तयारी करून राहा. आपल्याला रिझल्ट लागल्याच्या नंतर कमी वेळ भेटणार आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठीचा. तर यासाठी आपण ही तयारी पूर्ववत ठेवायला पाहिजे आपण. तर भेटूया लवकरच पुढच्या एका माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हां, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच.